नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. आपण मागच्या भागांमध्ये राज्यघटनेची पार्श्वभूमी, राज्यघटनेची निर्मिती, राज्यघटनेमध्ये इतर देशांच्या संविधानामधून घेण्यात आलेले स्रोत, राज्यघटनेच्या महत्वाच्या समित्या, मसुदा समिती व त्यावरचे सदस्य यांविषयी माहिती पाहिलेली आहे. तर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटना ही जगामध्ये सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर या राज्यघटनेमध्ये 25 भाग आहेत. या भागांची माहिती आपण आजच्या सिरीज मध्ये पाहणार आहे. बघा, जे महत्वाचे भाग आहेत याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. भाग 1 मध्ये संघ व त्याचे राज्य देण्यात आलेले आहे. भाग 2 मध्ये नागरिकत्वाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कलम 5 ते 11 याच्यामध्ये नागरिकत्वाविषयी माहिती काय करण्यात आलेली आहे, देण्यात आलेली आहे. भाग 3 जर आपण पाहिला तर मूलभूत अधिकार जे आहेत या मूलभूत अधिकारांविषयी माहिती सांगितलेली आहे. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार येतात. भाग 4 मध्ये राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्वे देण्यात आलेले आहे. भाग 4 ए जे आहे या भाग 4 ए मध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत ती मूलभूत कर्तव्य नागरिकांनी पाळवायची जी कर्तव्य आहेत ही मूलभूत कर्तव्य भाग 4 ए मध्ये देण्यात आलेले आहे. भाग 5 मध्ये संघ शासन आहे. भाग 6 मध्ये राज्य शासन आहे. भाग 7 हा वगळण्यात आलेला आहे किंवा रद्द करण्यात आलेला आहे. भाग 8 मध्ये केंद्र शासित प्रदेश आहे. भाग 8 मध्ये काय आहे, केंद्र शासित प्रदेश. भाग 9 मध्ये पंचायत राज या विषयी काय करण्यात आलेले आहे, माहिती देण्यात आलेली आहे भाग 9 मध्ये. त्याच्यानंतर भाग 9 ए नगरपालिकेविषयी माहिती देण्यात आलेली आहे. भाग 9 बी कशासाठी आहे, सहकारी संस्था. भाग 10 अनुसूचित व आदिवासी क्षेत्रे. भाग 11 जो आहे हा केंद्र राज्य संबंधाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर भाग 12 मध्ये वित्त, मालमत्ता व करार यांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. भाग 13 व्यापार व वाणिज्य याची माहिती देण्यात आलेली आहे. भाग 14 केंद्र व राज्य सेवा याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. भाग 14 ए न्यायाधिकरणे. भाग 15 महत्वाचा आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाग 15 काय रे, निवडणुकीविषयी, निवडणूक आहे. आणि भाग 3 काय आहे, मूलभूत अधिकार आहे. याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर भाग 16 अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग. त्यानंतर भाग 17 महत्वाचा आहे, आयएमपी करून ठेवा, अधिकृत ज्या भाषा आहेत यांविषयी देण्यात आलेला आहे. भाग 17 मध्ये अधिकृत भाषा आहेत. भाग 18 आपत्कालीन तरतुदी आहेत भाग 18 मध्ये. भाग 19 संकीर्ण आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल यांना संरक्षण तसंच मोठी बंदरे आणि विमानतळी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. भाग 20 आयएमपी आहे, घटना दुरुस्ती. भाग 20 काय रे, घटना दुरुस्ती आहे. भाग 21 तात्पुरत्या संक्रमणातील विशेष तरतुदी. आणि भाग 22 जो आहे संविधानाचे संक्षिप्त नाव. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, भाग 2 नागरिकत्व, भाग 3 मूलभूत अधिकार, भाग 4 राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्वे, त्यानंतर भाग 4 ए मूलभूत कर्तव्य, भाग 9 पंचायत राज, भाग 9 ए नगरपालिका, त्याच्यानंतर भाग 15 निवडणुका, त्यानंतर भाग 17 अधिकृत भाषा, भाग 20 घटना दुरुस्ती. हे जे भाग देण्यात आलेले आहेत हे त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत, ज्याच्यावर परीक्षेला काय करण्यात आलेले आहेत, प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पुढचा पॉईंट महत्वाचा बघा, भारतीय राज्यघटना जी आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट आहेत. 12 परिशिष्ट. याच्यामध्ये पहिलं जे परिशिष्ट आहे याच्यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा आहेत. दुसरं परिशिष्ट आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश इत्यादींचे वेतन भत्त्याविषयी माहिती काय करण्यात आलेली आहे, देण्यात आलेली आहे. तिसरं परिशिष्ट पद व गोपनीयतेची शपथ. तिसरं परिशिष्ट काय आहे, पद व गोपनीयतेची शपथ. चौथे परिशिष्ट राज्यसभेतील जागांचे राज्यनिहाय वाटप. राज्यसभेतील जागांचे राज्यनिहाय वाटप. पाचवे परिशिष्ट अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती प्रशासन. पुढं सहावे परिशिष्ट आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम येथील आदिवासी क्षेत्र प्रशासन या 6व्या परिशिष्ट देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर 7वं जे परिशिष्ट आहे या 7व्या परिशिष्टामध्ये संघ राज्य व समवर्ती सूची. संघ राज्यांच्या राज्य बघा, संघ राज्य व समवर्ती सूची यांचे जे
विभाजन केलेलं आहे अधिकारांचं याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर 8वं परिशिष्ट मान्यता प्राप्तच्या 22 भाषा आहेत त्या 8व्या परिशिष्टामध्ये आहेत. 9वं परिशिष्ट 9व्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारणा कायदे देण्यात आलेले आहेत. 9वे परिशिष्ट जमीन सुधारणा कायदे. 10वे परिशिष्ट महत्वाचं आहे विचारण्यात आलेलं आहे पक्षांतर बंदी कायदा. 10वे परिशिष्ट कशाचे रे पक्षांतर बंदी कायदा. 11वे परिशिष्ट पंचायत राज विषयक आहे त्याच्यामध्ये 29 विषय काय करण्यात आलेले आहेत देण्यात आलेले आहेत. आणि 12वं परिशिष्ट नगरपालिका विषयक आहे बरोबर ना. 18 विषय देण्यात आलेले. आपण जर पाहिलं तर 8 परिशिष्ट होती 9, 10, 11, 12 ही 4 परिशिष्ट जी आहेत ती नंतर काय करण्यात आलेले आहेत जोडण्यात आलेले आहेत. जर आपण पाहिलं तर आपली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये 25 भाग आणि 12 परिशिष्ट आहेत त्याविषयी आपण माहिती काय केलेली आहे पाहिलेली आहे. बघा आता उद्देश पत्रिका राज्यघटनेची उद्देश पत्रिका त्याचा अर्थ आणि स्वरूप काय आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहे. तर आपण उद्देश पत्रिका कशाला म्हटलं जातं किंवा उद्देश पत्रिका म्हणजे काय की राज्यघटनेचा जे प्रस्तावनाचा भाग आहे राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा जो भाग आहे त्याला उद्देश पत्रिका असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये राज्यघटनेचे उद्दिष्ट तत्वे मूलभूत मूल्य जी आहेत ती स्पष्ट करण्यात आलेली आहेत. राज्यघटनेची उद्दिष्टे तत्वे आणि मूलभूत मूल्य जी आहेत ती उद्देश पत्रिकेमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं राज्यघटनेचा आत्मा त्या उद्देश पत्रिकेला ती राज्यघटनेचा काय आत्मा मानली गेलेली आहे. राज्यघटनेचा आत्मा याला म्हटलं जातं. उद्देश पत्रिकेची जी सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक या शब्दांनी केली गेली आहे. यावरून राजसत्ता ही जनतेकडून येते असं स्पष्ट केलं गेलेलं आहे. राज्यसत्ता ही जनतेकडून येते असे स्पष्ट केलं गेलेलं आहे. उद्देश पत्रिकेतील प्रमुख आदर्श उद्देश पत्रिकेतील प्रमुख आदर्श याचा क्रम जो आहे हा क्रम विचारला जातो. सा स ध लोग सा स ध लोग. बघा याच्यामध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सा स ध लोग लक्षात ठेवा. मग याचा क्रम विचारला जातो याचा शॉर्टकट आहे सा स ध लोग. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. त्याच्यानंतर न्याय स्वातंत्र्य समता बंधुता एकता आणि एकात्मता हा सुद्धा क्रम आपल्याला विचारला जातो. ते लक्षात ठेवायचे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकता. पुढे बघा सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय की भारत या देशावर कोणत्याही देशाचं नियंत्रण नाही. अंतर्गत आणि बाह्य धोरणांमध्ये भारत पूर्ण काय आहे स्वतंत्र आहे किंवा स्वातंत्र्य लाभलेलं आहे. मग त्याला सार्वभौम असं म्हटलं जातं. आपण पाहिलं की आपल्या राज्यघटनेची ज्यावेळेस अंमलबजावणी झाली 6 जानेवारी 1950 मध्ये त्यावेळेस आपला देश काय झाला सार्वभौम झाला. म्हणजे कोणत्याही देशाची आपल्या देशावर सत्ता नाहीये किंवा परकीय शक्तीचं नियंत्रण नाहीये त्याला सार्वभौम असं म्हटलं जातं. समाजवादी. मग समाजवादी म्हणजे काय की समाजवाद व सामाजिक व आर्थिक समता निर्माण करणे. सामाजिक व आर्थिक समता देशामध्ये निर्माण करणे त्याला समाजवाद असं म्हटलं जातं. आणि हा जो समाजवादी शब्द आहे हा 42वी घटना दुरुस्ती बरोबर ना. या 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या राज्यघटनेमध्ये समाजवादी हा शब्द काय करण्यात आलेला आहे घेण्यात आलेला आहे. ही 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली आणि 44वी कुठली घटना दुरुस्ती 1978 मध्ये. आता जर आपण पाहिलं तर ही 42वी घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मिनी राज्यघटना. कारण का याच्यात मोठ्या प्रमाणात काय करण्यात आलेले आहेत बदल करण्यात आलेले आहेत. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झालेली आहे आणि त्याच्यामधून हा समाजवादी हा शब्द काय या 42व्या घटना दुरुस्तीनुसार घेण्यात आलेला आहे. पुढे बघा धर्मनिरपेक्ष. मग बघा आमच्या देशामध्ये राज्य व सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते. कोणताही धर्म राजधर्म मानला जात नाही. हा शब्दही 42व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आलेला आहे. धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष सुद्धा लक्षात ठेवायचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे दोन शब्द आहेत ते 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेले आहे. लोकशाही. लोकशाही म्हणजे काय जनतेद्वारे जनतेसाठी चालवलं जाणारं सरकार. इथे लक्षामध्ये जनतेद्वारे जनतेसाठी जनतेने चालवलं जाणारं सरकार त्याला काय म्हटलं जातं रे लोकशाही असं म्हटलं जातं.
आणि पुढे आहे गणराज्य किंवा प्रजासत्ताक. गणराज्य म्हणजे काय? लोकांचं राज्य. राष्ट्रप्रमुख निवडून दिला जातो, लोकांकडून राष्ट्रप्रमुख निवडून दिला जातो. तो वंश परंपरागत नाही, वंश परंपरागत चालत नाही, लक्षामध्ये. मग त्यामुळे लोकशाही मोठं राज्य आहे. राष्ट्रप्रमुख हा लोकांकडून निवडून दिला जातो, त्याला प्रजासत्ताक किंवा गणराज्य असं म्हटलं जातं. हे शब्द मी सांगितले, सा स ध, लोक, गणराज्य किंवा प्रजासत्ताक, हे लक्षात ठेवा. पुढं उद्देश पत्रिकेतील मुख्य मूल्य मी सांगितलं, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकता. हे जी लाईन आहे ही लाईन लक्षात ठेवा. न्याय, सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म, समता, कायद्यापुरते समता, संधीची समानता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व अखंडता. याच्यामध्ये हे जे शब्द जर आपण पाहिले तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकता, हे मूल्य लक्षात ठेवा. पुढं एकता व अखंडता हे जे शब्द आहेत, एकता व अखंडता हे जे शब्द आहेत ते सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलेले आहेत? समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढे बघा, उद्देश पत्रिकेचे कायदेशीर स्थान. जर आपण पाहिलं तर सुरुवातीला उद्देश पत्रिका राज्य घटनेचा भाग नव्हती, महत्वाचं आहे, किंवा ते मानलं गेलं नव्हतं. जी उद्देश पत्रिका होती हिला राज्य घटनेचा भाग नाही असं मानलं गेलं होतं. मात्र हा खटला महत्वाचा आहे. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973चा खटला, लक्षात ठेवा. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की राज्य घटनेमध्ये उद्देश पत्रिका हा राज्य घटनेचा महत्वाचा भाग आहे, किंवा न्यायपालिकेने उद्देश पत्रिका ही राज्य घटनेचा भाग असल्याचं काय केलं? घोषित केलं. कोणत्या खटल्यामध्ये? केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973चा खटला आहे, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. न्यायालयीन अंमलबजावणी योग्य नसली तरी कायद्याचा अर्थ लावताना हे मार्गदर्शक ठरतं. पुढे उद्देश पत्रिका स्वीकारण्याची आपण तारीख पाहिली, 26 नोव्हेंबर 1949 मध्ये ही राज्य घटना स्वीकारण्यात आली, बरोबर ना? स्वीकारली. आणि 26 जानेवारी 1950 ला राज्य घटना काय आली रे? अंमलात आली. हे आपण पाहिलेलं आहे. याच्याविषयी पाहिले आपण. राज्य घटनेची ज्यावेळेस निर्मिती झाली, निर्मितीनंतर ही 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला आपली राज्यघटना काय झालेली आहे? अंमलात आलेली आहे. त्यावेळेस जी काय करण्यात आली? स्वीकारण्यात आलेली आहे. बघा, 42व्या घटना दुरुस्ती. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता व अखंडता हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार घेण्यात आलेले आहेत. केशवंत भारती खटल्यानुसार उद्देश पत्रिका ही राज्य घटनेचा भाग आहे असं सांगण्यात आलं. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 4 मूलभूत तत्वे आहेत, हे लक्षात ठेवायचे. याचा क्रम सुद्धा काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. बघा, सरनामा हा संविधानाचा भाग आहे किंवा नाही. मग मतमतांतर आहे किंवा मत, कोणी काय मत मांडलेलं आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर बेरोबारी युनियन केस 1960, बेरोबारी युनियन केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं असं मत मांडलं होतं की सरनामा हा संविधानाचा भाग नाही. बेरोबारी युनियन केस याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं? सरनामा हा संविधानाचा काय नाही रे? भाग नाही. नंतर आपण 1973चा खटला पाहिला, केशवंत भारती विरुद्ध केरळ सरकार. या ऐतिहासिक खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय जो आहे, हा निर्णय काय सांगितला की सरनामा हा संविधानाचा अविभाज्य काय आहे? भाग आहे. पुढं सरनाम्यामध्ये विविध अनेकांची जर आपण मते पाहिली महत्वाच्या नेत्यांची, तर त्याच्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा, सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा असून तो राज्यघटनेच्या तत्वांचे उद्योजक आहे असं कोण म्हटलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं. जवाहरलाल नेहरू, उद्दिष्टांचा ठराव हा सरनामावर आधारित आहे असं कोणी म्हटलं होतं? जवाहरलाल नेहरू. तसंच ते राज्यघटनेचा आदर्श दाखवतो, तसंच तो काय करतो? राज्यघटनेचा आदर्श दाखवतो असं जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं. पुढे बघा, के.एम. मुन्शी, सरनामा हा भारताच्या तत्वज्ञानाची राजकीय जन्मकुंडली आहे असं कोणी म्हटलं होतं रे? के.एम. मुन्शी यांनी म्हटलं होतं.
सरनामा हा भारताच्या तत्वज्ञानाची राजकीय जन्मकुंडली आहे, असं कोणी म्हटलं होतं? के.एम. मुन्शी यांनी. पुढं अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हटलं होतं? सरनामा हा राज्यघटनेची संविधानाची गुरुकिल्ली आहे. संविधानाची काय आहे रे? गुरुकिल्ली आहे, असं अर्नेस्ट बार्कर यांनी म्हटलं होतं. N.A. पालखीवाला याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे की सरनामा हा राज्यघटनेचं ओळखपत्र आहे, असं कोण म्हटलं होतं? N.A. पालखीवाला. आणि N.A. पालखीवाला यांचं मत काय होतं की राज्यघटनेचं ओळखपत्र आहे सरनामा. आणि पुढं केशवंत भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 की सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे, असं काय केलं होतं रे? स्पष्ट केलं होतं. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 मध्ये. म्हणजे वेगवेगळी मते आपल्या सरनाम्याविषयी काय करण्यात आली होती रे? मांडण्यात आली होती. ते त्याच्यामध्ये काय आहे? महत्वाचं आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे. पुढे बघा आता, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये जर आपण पाहिलं तर आपली राज्यघटना जी आहे लिखित आणि विस्तृत राज्यघटना आहे. मी सांगितलं की जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे आपली राज्यघटना. आणि विविध देशांच्या राज्यघटनेमधून आपल्या राज्यघटनेमध्ये विविध तरतुदी काय करण्यात आलेल्या आहेत? घेण्यात आलेल्या आहेत. आपण पाहिलं की राज्यघटनेवर आपल्या 60 देशांचा काय आहे? प्रभाव आहे. पुढं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक हे शब्द उद्देश पत्रिकेमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामधले 42व्या घटना दुरुस्तीने आपण आताच पाहिलं, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली. त्याच्यामधून समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द जे आहेत ते शब्द काय करण्यात आलेले आहेत? समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढं तिसरं संघीय व्यवस्था. केंद्र व राज्य यांच्यात अधिकारांचं जरी विभाजन झालं असलं तर केंद्राचा अधिकार काय आहे रे? जास्त आहे. केंद्राचा अधिकार जास्त आहे. 7वे परिशिष्ट जे आहे याच्यामध्ये संघ, राज्य आणि समवर्ती यादी देण्यात आलेली आहे. मात्र याच्यामध्ये केंद्राचे अधिकार काय आहेत? जास्त देण्यात आलेले आहेत किंवा अधिकार जास्त आहेत. संसदीय शासन पद्धती. मग जर आपली संसदीय शासन पद्धती जी आहे ही ब्रिटिश पद्धतीवर काय आहे? आधारित आहे. आपण जर पाहिलं तर जो राष्ट्रपती जरी घटनात्मक प्रमुख असले तरी हे पूर्ण नाममात्र प्रमुख आहे. बरोबर ना? नाममात्र प्रमुख आहेत. कारण का याच्यामध्ये वास्तविक प्रमुख कोण असतो रे? पंतप्रधान व मंत्रिमंडळ आपल्या राज्यघटनेमध्ये वास्तविक प्रमुख आहेत. पंतप्रधान व मंत्रिमंडळ. पुढं मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार कलम 12 ते 35 मध्ये देण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये नागरिकांच्या स्वातंत्र्याचं काय करण्यात आलेलं आहे? संरक्षण करण्यात आलेलं आहे. किंवा त्यांचे जे अधिकार आहेत याचं पायमल्ली जर होत असेल तर त्याची आपल्याला न्यायालयाकडे काय करता येते रे? दाद मागता येते. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार आहेत, नागरिकांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण आहे. आणि कलम 32 याला घटनात्मक उपाय देण्यात आलेला आहे. कारण का याला कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं हृदय असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? संविधानाचं हृदय कलम 32 याला म्हटलेलं आहे. पुढं राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्वे. कलम 36 ते 51 मध्ये राज्याने कल्याणकारी राज्याचा आधार म्हणजे राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्वे देण्यात आलेले आहेत. तसंच न्यायालयीन अंमलबजावणी शक्य नाही हे या निर्देशक तत्वांमध्ये देण्यात आलेली आहे. निर्देशक तत्वांमध्ये. पुढं मूलभूत कर्तव्य. कलम 51A 42वी घटना दुरुस्तीने काय करण्यात आलेले आहे? समाविष्ट करण्यात आलेले कलम 51A मूलभूत कर्तव्य. 8 स्वतंत्र न्यायपालिका. जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च प्राधिकरण आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एकदा निर्णय दिला तर तो कुणालाही सर्वोच्च न्यायालयाशिवाय बदलता येत नाही. स्वतंत्र न्यायपालिका आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार देण्यात आलेला आहे. एकच नागरिकत्व. जर आपण पाहिलं तर भारतात एकच नागरिकत्व आहे. अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये राज्याचं सुद्धा नागरिकत्व आहे आणि देशाचं सुद्धा नागरिकत्व आहे. तसं आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं नाहीये. किंवा आपण जर पाहिलं तर भारतात एकच नागरिकत्व देण्यात आलेलं आहे जे भारतीय आहे. पुढे घटना दुरुस्ती प्रक्रिया. मग घटना दुरुस्तीमध्ये जर बदल करायचा असेल तर कलम 368 नुसार करता येतो. आपली घटना दुरुस्ती जर पाहिली तर लवचिक सुद्धा आहे आणि कठोर सुद्धा आहे. म्हणजे बघा, घटना दुरुस्ती बदल करत असताना दोन प्रकारे करता येते. एक साधारण पद्धतीने, एक विशेष पद्धतीने. साधारण पद्धतीमध्ये 51-49
फॉर्म्युला यूज केला जातो. तर विशेष पद्धतीमध्ये म्हटलं तर त्याला राज्यांची सुद्धा काय लागते रे, संमती लागते. म्हणजे लोकसभा राज्यसभेमध्ये जरी पारित झालं असलं तरी त्या ठिकाणी राज्यांची सुद्धा मान्यता काय असते, आवश्यक असते. मग आपली जी घटना दुरुस्ती करायची असेल जी प्रक्रिया आहे ती लवचिक आणि थोडीशी कशी आहे, कठोर आहे. आपत्कालीन तरतूद, राज्यघटनेमध्ये आपत्कालीन तरतूद करण्यात आलेली आहे कलम 352, कलम 356 आणि कलम 360 नुसार. कलम 352 काय आहे रे, राष्ट्रीय आणीबाणी आहे. कलम 356 राष्ट्रपती राजवट आहे आणि कलम 360 कशाविषयी आहे, आर्थिक आणीबाणी विषयी आपत्कालीन तरतूद करण्यात आलेली आहे. धर्मनिरपेक्षा, आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता आहे. सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते. सर्व धर्मांना काय केलं जातं रे, समान वागणूक दिली जाते. प्रौढ मताधिकार, 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. बरोबर ना, ज्याचे मतदानासाठी नाव नोंदणी त्यासाठी आवश्यक आहे. मात्र 18 वर्षाच्या पुढे जो नागरिक आहे तो मतदान करू शकतो. पुढं स्वतंत्र घटनात्मक संस्था, याच्यामध्ये निवडणूक आयोग आहे, नियंत्रक व महालेखा परीक्षक आणि वित्त आयोग यांची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या ज्या संस्था आहेत त्या घटनात्मक, स्वतंत्र घटनात्मक कशा आहेत, संस्था आहेत. ही महत्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्या राज्यघटनेची आहेत. बघा, आजच्या भागामध्ये आपण जे महत्वाचे भाग आहेत, जी महत्वाची परिशिष्टे आहेत आणि आपल्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये ही आपण या भागामध्ये पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.